सरस्वती विद्यालय व सरस्वती इंग्लिश स्कूल वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे सरस्वती विद्यालय व सरस्वती इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 17 मंगळवार रोजी वार्षिक स्नेह संमेलन जल्लोषात होऊन विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कला सादर करीत प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण महाराष्ट्राची सुप्रसिद्ध गायिका, प्लेबॅक सिंगर व इंडियन आयडॉल महाराष्ट्राची उपविजेती श्वेता दांडेकर यांनी आपल्या बहारदार गाण्यातून धमाल उडवून दिली. लहान मुलांनी ग्रुप डान्समध्ये अप्रतिम सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमात लावणी, लोकगीते व देशभक्तीपर गीतांनी विद्यार्थ्यांनी अप्रतिम सादरीकरण केले. बेटी बचाओ बेटी पढाओ, अंधश्रद्धा निर्मूलन अशा लघुनाट्यांमधून विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. या संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्रजी देशमुख यांनी स्नेह संमेलनाचे उत्कृष्ट असे नियोजन केलेले होते. कार्यक्रमाची सुरुवात ही मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. या स्नेह संमेलनासाठी प्रमुख अतिथी म्हणून माननीय आमदार संतोष पाटील दानवे, निर्मलाताई रावसाहेब पाटील दानवे, आशाताई पांडे, ज्ञानेश्वर माऊली शेलदुलकर, देवेंद्रजी स्वामी, विष्णू महाराज सास्ते, डॉक्टर भरत वानखडे, एस.बी. लोखंडे सर, अंबादास शेठ, बावस्कर, श्री गणेश लोखंडे, शरद पाटील बारोटे, रमेश पाटील तराळ, रमेश अण्णा मिसाळ, कौतिकराव पाटील जगताप, परमेश्वर लोखंडे, सुखलाल बोडके, मधुकर ठाकरे, मोतीराम अण्णा नरवडे, अशोक पाटील सोनवणे, अण्णा पाटील लक्कस, अंबादास पवार, डॉक्टर सी.आर. तांदूळ, पारत पोलीस ठाण्याचे एपीआय संतोषजी माने, एम लोखंडे, अजहर सर, सांडू पाटील वाघ, कृष्णा पाटील मिसाळ, रतन भिकनराव नरवाडे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्रजी देशमुख, सुभाषराव देशमुख, रावसाहेब देशमुख, शंकरराव देशमुख, ए.के. बावस्कर, राजेंद्र दुशिंग, टी खंडाळकर, एम.व्ही. देशमुख, डी.ए. गोरे इत्यादी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. तसेच गावातील व परिसरातील विविध ठिकाणाहून आलेले पालकवर्ग हजर होते. कार्यक्रम अगदी उत्साहात पार पडला. शेवटी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रजी देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. महाराष्ट्र लोकल न्यूज व दैनिक गाववाला गाव खबरी कऱ्या वृत्तपत्रांसाठी भोकरदन तालुका प्रतिनिधी बाळासाहेब देशमुख.